नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इथे आता कलाने डिझाईन काढलेले असतात आणि कला म्हणत असते, मी घाईघाईने डिझाईन काढलेले आहेत पण खूपच छान आहेत. इथे आता कला सर्व फोटो काढते आणि सानिकाला पाठवून देते. आता कला ही खूप हुशारीने ते सर्व काम पूर्ण केलेलं असतं. कला आता तिथली सगळी आवरावर करते आणि म्हणत असते, आता 7 वाजलेले आहेत, ब्रेकफास्टची सुद्धा तयारी करावी लागेल. कला ही आता उठलेली असते हे अद्वितला अजिबात माहीत नसतं. आता कला नेहमीप्रमाणे उठते आणि आवरून सगळं काही खाली येते आणि सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट करायला आता खाली जाते. त्यावर आता अद्वित हा सकाळी उठलेला असतो. तो आता खडबडून जागा होतो आणि अद्वित म्हणत असतो, अरे बापरे, मी तर जागायचं ठरवलं होतं ना, मग मला कशी काय झोप लागली? जेव्हा तर मी घड्याळामध्ये बघितलं होतं तेव्हा 3:30-4 वाजले होते. तेव्हा तरी ही कला डाराडूर झोपलेली होती. मग ती उठली तरी कधी असेल? नाही, 6 वाजल्यानंतर घरातील प्रत्येक माणूस हा उठून खाली येतो. तिने डिझाईन कंप्लीट केल्या नसतील असं मला तरी वाटतंय. काय माहित आता तिने काय केलं असेल ते. अद्वित आता आवरून सगळं खाली येतो आणि कला ही किचनमध्ये काम करत असते. तो कलाला म्हणत असते, तू इथे काय करतेस? त्यावर कला म्हणत असते, मी सकाळची इथेच असते. अद्वित म्हणत असतो, अगं तसं नाही ग, तुझ्या हाताला लागला आहे ना म्हणून विचारतोय. त्यावर कला म्हणत असते, मग काय करणार? ब्रेकफास्ट करायला नको का सगळ्यांसाठी? चांदेकर गुड मॉर्निंग. अद्वित म्हणत असतो, पण तू गुड मॉर्निंग का म्हणते? त्यावर कला म्हणत असते की अरे, सकाळी झोपून जी माणसं उठतात ना त्यांना गुड मॉर्निंगच करतात. तुला काही बरं वाटत नाहीये का? तुला काही ताप आला आहे का? मी गुड मॉर्निंग म्हणते तर गुड मॉर्निंग का म्हणतेस असं म्हणून विचारतोय तू मला? अरे, लोक सकाळी जेव्हा उठतात ना तेव्हा त्यांना सुप्रभात म्हणत असतात. मग सकाळी त्यांना असं म्हणायचं का, तुम्ही मला सुप्रभात का म्हणताय ते? कला आता चांदेकरला म्हणत असते, तू कॉपी घेणार आहेस का? त्यावर अद्वित म्हणत असतो, हो घेणार आहे. त्यावर कला म्हणत असते, हो तू कॉपी घे, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. अरे, मी सकाळ सकाळी या किचनमध्येच असते. आता अद्वित हा तिच्याकडे संशयाने बघत असतो आणि तो मनोमन आता विचार करत असतो, ही रात्रभर झोपली नाही तर मग ही एवढी फ्रेश कशी काय आहे? आता कला म्हणत असते, पण मला तुला थँक्यू म्हणायचं आहे की तू रात्रभर घोरला नाहीस. तू रात्रभर घरतोय का असं सुद्धा मला विचारलं नाही. त्यामुळे माझी झोप पूर्ण झाली. त्यामुळेच मला फ्रेश वाटतंय. अद्वित म्हणत असतो की हिच्याकडे बघून तर वाटत आहे की ही फ्रेश आहे, हिची झोप झालेली असेल. हिने डिझाईन कंप्लीट केलेल्या नसतील. तर इकडे आता अद्वितला ह्या डिझाईनचे फोटो आलेले असतात आणि मेसेजेस सुद्धा. इकडे तिने खूप छान आणि सुबक अशा डिझाईन तयार केलेले असतात. पण अद्वित विचार करत असतो, कलाने एका हाताने डिझाईन तरी कशा कंप्लीट केल्या असतील आणि त्याला ह्या गोष्टींचं खूप आश्चर्य वाटत असतं. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं, रोहिणी ही झोपलेली असते. तिचा दाराचा दरवाजा जोरजोरात लॉक होत असतो. इकडे रोहिणी म्हणत असते, कोण आहे सकाळ सकाळी, झोपून पण देत नाही. तेवढ्यात तिथे आता राहुल येतो. राहुल म्हणत असतो, मम्मा तुला माहित आहे का, आज एक गुड न्यूज आहे. मी नैनाला असं दाखवत आहे की मी तिला मॉडेलिंगमध्ये किती सपोर्ट करत आहे. ती पण खूप या गोष्टींसाठी एक्साइटमेंट झालेली आहे आणि मिस्टर स्वामीनाथन यांचं शूट सुद्धा आत्ताच आहे. मग मी एक काम करतो, मी तिला त्या शूटला घेऊनच जात नाही, पण त्यांनी जसे कपडे घालायला सांगितले आहेत तसे मी तिला कपडे घालून देत नाही. त्यावर आता इथे रोहिणी म्हणत असते, नाही रे राहुल, तुला असं करायचं नाही. तुला एका दगडामध्ये 2 पक्षी मारायचे आहेत. कारण स्वामीनाथन आणि चांदेकर यांना सुद्धा आता तोंडावरती पाडायचं आहे. तू एक काम कर, आता नैनाला तुला दुसरीकडे शूटला घेऊन जायचं आहे. तू नैनाला जास्त पैसे दे आणि तिकडे शूटला लाव. म्हणजे इथे आता स्वामीनाथन यांच्याकडे नैना वेळेवर पोचली नाही तर चांदेकर आणि स्वामीनाथन यांचे सुद्धा संबंध आता खराब होतील आणि त्या अद्वितला आता स्वामीनाथन खूप बोलतील आणि अद्वितची इमेज सुद्धा आता खराब होईल. इकडे नैना सुद्धा वेळेवर पोचणार नाही. बरोबर की नाही? त्यावर राहुल म्हणत असतो, मम्मा मी एवढा विचार केलाच नव्हता. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, सोहम हा आता कॅफेमध्ये आलाच नसतो. काजल ही आता सोहमला कॅफेमध्ये मिस करत असते. काजल म्हणत असते, हा आज कसं काय आला नाही? रोज तर इथे येऊन बसतो ना. जाऊ दे, आला नाही तर नाही आला. परत असं नको बोलायला, तसं नको बोलायला, ग्राहक काय म्हणतील. त्यांच्याशी असंच बोलायचं, तसंच बोलायचं, नेहमीच टोकत असतो मला.
काजल आता इथे काम करत असताना तिथे एक बाई आलेली असते आणि ती काजलला बोलवते आणि काजलकडे बघून खूपच ॲटिट्यूड देत असते. काजल म्हणत असते, थांबायचं, आधी मी ऑर्डर तयार करते आणि टेबल तयार करते, नंतरच मी तुमची ऑर्डर घेईल. आणि ती म्हणत असते की मी आज माझ्या पद्धतीनेच काम करणार आहे. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत म्हणत असतो की कला एका हाताने कशी काम करते तेच मी आज बघणार आहे. अद्वैत आता कलांना म्हणत असतो, हात बरा झाला वाटतं. त्यावर कला म्हणत असते, नाही आहे अजून. त्यावर अद्वैत म्हणत असतो की अगं तू काम करतेस ना, त्यामुळे मला असं वाटलं की हात बरा झाला असेल. कला म्हणत असते की काय करणार, हात दुखत होता पण त्याला मी आता मलम लावली आहे आणि पट्टी केलेली आहे. इथे अद्वैत म्हणत असतो की मलमने आणि पट्टीने काही सुद्धा होत नाही, त्याला हातासाठी आराम द्यावा लागतो. जरा घरातील सगळं काम बाजूला ठेवून जरा थोडासा हाताला आराम दे. त्यावर कला म्हणत असते, हाताला आराम दिल्यावर घरातील कामे कोण करणार? नुसतं मलम लावून काहीच होणार नाही, त्यासाठी हाताची काळजी घ्यायला लागणार आहे. कला म्हणत असते की हो ना, माझा हात तर एवढा दुखतोय ना, तरीही मी काम करू शकत नाही नीट. त्यावर अद्वैत म्हणत असतो की अरे बापरे, खरं आहे का, गेट वेल सून. त्यावर आता आबा हसत असतात आणि आबा म्हणतात, गेट वेल सूनचा असा एक अजून अर्थ होतो की कला ह्या घरासाठी एकदम बेस्ट सून आहे, त्याचा असा सुद्धा अर्थ होतो. आता कला आणि अद्वैत हे दोघे एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं नैना ही आता डोळ्यांवरती काकडे ठेवून शांत झोपलेली असते. तिने चेहऱ्याला फेसपॅक वगैरे काही लावलेलं असतं. तिला एक आता महत्त्वाचा फोन येतो आणि ते म्हणत असतात की तुम्ही मॉडेलिंग करणार का, आमच्या फोटोशूटसाठी एक मॉडेल हवी आहे. नैना म्हणत असते, ठीक आहे ना, येते. त्यावर तो माणूस म्हणत असतो की तुम्हाला आजच यावं लागणार आहे. नैना म्हणत असते की आज ते पॉसिबल होणार नाही, उद्या चालेल का. आता नैनाला इथे प्रश्न पडलेला असतो की आज आपल्याला स्वामीनाथन यांच्या फोटोशूटसाठी जायचं आहे. ते सर म्हणत असतात, आमच्या क्लायंटला आजच फोटोशूट हवा आहे, त्यामुळे मी इमर्जन्सीमध्ये तुम्हाला फोन केलेला आहे. नैना त्यांना आता म्हणत असते, तुम्ही किती पे करणार आहात. त्यावर ते म्हणत असतात की आम्ही तुम्हाला 10 लाख पे करू. नैना म्हणत असते की विचार करून सांगते. तो माणूस आता राहुलला फोन करतो आणि राहुलला म्हणत असतो की साहेब काम झालं. आता राहुलनेच इथे त्या माणसाला फोन करून नैनाला जास्त पैशांची लालच द्यायला सांगितलेलं असतं. तर आता आपल्याला इकडे पाहायला मिळतं की अद्वैत आणि आबा हे बोलत बसलेले असतात आणि अद्वैत आबांना म्हणत असतो, आबा तुम्ही पण आज येणार ना फोटोशूटला, कारण आज स्वामीनाथन आणि आपल्या फोटोशूट आहे. आबा म्हणत असतात की अरे नाही जमणार मला, कारण माझे गुडघे खूप दुखत आहे. असं कर की तू कलाला घेऊन जा. कला म्हणत असते, नको आबा, कारण ह्याला सतत वाटत असतं की मला ह्याच्या कामाबद्दल काहीच कळत नाही, मग मी जाऊन तरी काय करणार आहे. अद्वैत त्यावर म्हणत असतो की असं तसं तुला काय कळतंय त्या कामातलं, घर सांभाळणं आणि बिझनेस सांभाळणं ह्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आबा आता डोक्यावर हात मारतात आणि म्हणत असतात, आत्ता तर चांगले बोलत होता, आता काय झालं आहे तुम्हाला भांडायला. अद्वैत आणि कला हे लक्षात ठेवा, यापुढे तुम्हाला पुढे जाऊन मुलं बाळं होतील, त्यांच्यासमोर सुद्धा तुम्ही असेच भांडणार आहात का. तेव्हा कला म्हणत असते, आबा बघताय ना तुम्ही हा कसा बोलतोय ते. त्यावर आबा म्हणत असतात, तू सुद्धा कला कमी नाहीयेस, तू सुद्धा तुझ्या नवऱ्यावरती खूप भांडत असते. त्यावेळेला आता अद्वैत म्हणत असतो, सॉरी बाबा, आणि कला सुद्धा सॉरी बाबा म्हणते. आबा म्हणत असतात, स्वामीनाथन यांच्या फोटोशूट आहे, त्यामुळे तू कलाला घेऊन जा, तिला सुद्धा कळू दे तिथल्या कामाच्या पद्धती काय आहेत ती, कारण ती नेहमीच घर सांभाळत असते, तिलाही काही वेगळं वाटेल. आता कलाही अद्वैतला ॲटिट्यूड दाखवते आणि तिथून निघून जाते. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं स्वामीनाथन यांना भेटायला कला आणि अद्वैत हे दोघेही आलेले असतात. आता स्वामीनाथन म्हणत असतात की नैना तुमच्याबरोबर आली नाही का. आता इथे अद्वैत आणि कलाला काही समजतच नसतं की नैनाबद्दल स्वामीनाथन का विचारत आहेत, कारण मॉडेल म्हणून स्वामीनाथन यांनी दुसरी मॉडेल डिझाईन केलेली आहे ना. कारण याआधी सुद्धा नैना किंवा स्वामीनाथन या दोघांपैकी कोणीही अद्वैतला काहीच सांगितलेलं नसतं. आता स्वामीनाथन अद्वैतला म्हणत असतात की नैना येईपर्यंत आपण दुसऱ्या गोष्टींवरती डिस्कस करूयात. कला सुद्धा आता इथे आपले ओपिनियन देत असते आणि ते स्वामीनाथन यांना खूप आवडत असतात. स्वामीनाथन आता म्हणत असतात की कला तू खूप छान आयडिया दिलेल्या आहेत, आणि अद्वैतला म्हणत असतात की खरंच तुझी बायको खूप हुशार आहे.
आता अद्वितला सुद्धा असं ऐकून खूप आनंद झालेला असतो. इकडे स्वामीनाथन अद्वितला सारखे विचारत असतात की नैना कुठे आहे आणि कधी येणार आहे. इथे दोघांना सुद्धा समजत नसतं की नैना म्हणजे नक्की कोण आहे ते. तर इकडे आता नैनाने हे छोटे मॉडेलिंग कपडे घातलेले असतात आणि ती राहुलला पोजेस देत असते. नैना आता विचार करत असते की तिला जास्त पैसे भेटत आहेत, 10 लाख रुपये तिकडे तिला जायचं असतं आणि स्वामीनाथन हे 5 ते 6 लाख रुपये देतो असं सांगितलेलं आहे. त्यामुळे नैना म्हणत असते मी काय करू, मला काहीच समजत नाही, मी जाऊ का, 10 लाख रुपये देत आहेत त्यांच्याकडे. त्याच वेळेला आता राहुलला फोन येतो. नैना म्हणत असते की राहुल ऐक ना. त्यावेळेला राहुल म्हणत असतो की मला आता एक फोन इमर्जन्सी आलेला आहे आणि मला आता जावं लागेल. राहुल आता नैनाचं काहीच ऐकत नाही. आता नैना म्हणत असते ही अपॉर्च्युनिटी सारखी सारखी येत नाही, जिथे 10 लाख रुपये भेटत आहेत तिथेच मी जाते, असं म्हणून ती आता त्या माणसाला फोन करते. तो माणूस सुद्धा म्हणत असतो ठीक आहे, मी तुम्हाला लोकेशन आणि ॲड्रेस पाठवतो, तिथे तुम्ही वेळेवरती पोचा. आता तिने ठरवलेलं असतं की स्वामीनाथन यांच्याकडे जायचं नाही आणि हा माणूस 10,000 रुपये देतोय तर त्यांच्याकडे आपण मॉडेलिंगसाठी जायचं. तर इकडे आता राहुल हा त्याच्या मॉमकडे आलेला असतो आणि मॉमला म्हणत असतो की मम्मा तू जसं सांगितलं तसंच आपलं काम झालेलं आहे. इकडे आता रोहिणीला असं वाटत असतं की स्वामीनाथन यांच्याबरोबर अद्वितचे जे संबंध आहेत ते सुद्धा आता खराब होणार आहेत. त्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो. तर आता इकडे पाहायला मिळतं फोटोशूटचं शूटिंग चाललेलं असतं. त्यावेळेला नैना तिथे आलेली नसते. स्वामीनाथन हे बघतात आणि खूप चिडतात. स्वामीनाथन म्हणत असतात काय अद्वित चांदेकर, अजूनही नैना आलेली नाहीये, मला ह्या गोष्टी अजिबात पटत नाहीत, काही वेळेचं भान आहे की नाही. अद्वित आता म्हणत असतो पण तुम्ही कोणत्या नैनाबद्दल बोलताय हे मला काहीच कळत नाही. त्यावर स्वामीनाथन म्हणत असतात अहो तुमची नैना, तुमच्या भावाची बायको, ती मला सतत भेटायची आणि मला सांगायची की मला मॉडेल म्हणून चूज करा. त्यामुळे मी दुसरी कोणतीच मॉडेल बघितली नाही आणि त्यांना चूज केलं आणि आता फोटोशूटसाठी ती आलेलीच नाही. इथे स्वामीनाथन खूपच भडकलेले असतात. तुमची भावाची बायको आहे ना आणि तुम्हाला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही. इथे अद्वित आणि कलाला सुद्धा काहीच नैनाबद्दल माहीत नसतं. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे कला आणि अद्वितला खूप टेन्शन आलेलं असतं. कला म्हणत असते अद्वित तू टेन्शन घेऊ नको, आपण बघूया. त्यावर अद्वित म्हणत असतो म्हणजे तुला माहीत होतं नैनाने मॉडेल म्हणून तिचं नाव दिलं आहे ते. कला म्हणत असते जसं तुला आत्ता कळलं आहे तसंच मला आत्ताही कळलेलं आहे. पण आपण स्वामीनाथन यांच्या समोर दाखवलं असतं की आपल्याला घरातलं काहीच माहीत नाही, तर त्यांना आपल्या कुटुंबाबद्दल किती वाईट कळलं असतं आणि आपल्याच घराचे वाबाडे निघाले असते. आता स्वामीनाथन हे अद्वितकडे येतात आणि अद्वितला म्हणत असतात तुझा सेकंड प्लॅन काय आहे. त्यावर अद्वित म्हणत असतो सेकंड प्लॅन म्हणजे. इकडे स्वामीनाथन यांनी 2 मॉडेल आणलेले असतात आणि त्या 2 मॉडेल आता अद्वित बरोबर फोटोशूट करत असतात, पण त्या दोन्ही सुद्धा मॉडेल अद्वितला अजिबात सूट करत नसतात. स्वामीनाथन आता कलाला म्हणत असतात तुलाच आता अद्वित बरोबर मॉडेलिंग करावी लागेल. कलाला आता खूप मोठं आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा.